उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे। मोदी शिंदेमध्ये तब्बल 1 तास चर्चा झाली आहे। सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि सिन्हा संदर्भात सुनावणी महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचली आहे। दरम्यान याच पार्श्वभूमीवर शिंदेंनी मोदींची भेट घेतल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। बघूयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। शिंदे मोदींची भेट, पक्ष चिन्हावर चर्चा थेट। महाराष्ट्रातले विकासाचे काही विषय चर्चाही झाली, गप्पाही झाल्या। त्यांना जे कष्ट आहे, दुःख आहे, त्याच्यावरचं निराकरण करण्यासाठी वारंवार ते प्रधानमंत्र्याला भेटत असतील। एकमेकांना कक्षा करणं, एकमेकांच्या बद्दल स्पर्धा झालेली आहे, त्याच्या बाबतीमध्ये कदाचित ते नाराज आहेत का काय, त्यामुळे ते पंतप्रधानांना भेटत असतील। एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरून पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे। दिल्लीत एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली। एकीकडे शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुनावणी सुरू आहे, त्यामुळे पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणी संदर्भात मोदींसोबत त्यांचा संवाद झाला का, अशाही चर्चांना तोंड फुटलं। संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली। एकनाथ शिंदे हे 3 दिवसांच्या साताऱ्याच्या दौऱ्यावर होते, त्यानंतर ते तडकाफडकी दिल्ली दौऱ्यावर गेलेत। दिल्लीत नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदेंमध्ये जवळपास 1 तास चर्चा झाली। मतदारसंघातल्या विकास कामांवर चर्चा झाल्याची माहिती आहे। सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेना पक्ष आणि चिन्हा संदर्भात सुनावणी सुरू आहे। सुनावणी संदर्भात या भेटीमध्ये चर्चा झाली अशी देखील माहिती आहे। गेल्या काही दिवसात एकनाथ शिंदेंचे दिल्ली दौरे चांगलेच वाढलेत। शिवसेना पक्ष चिन्हाबाबतची सुनावणी महत्त्वाच्या टप्प्यावर आहे। या पार्श्वभूमीवर ते मोदी यांना भेटल्याची चर्चा आहे। मात्र राज्यामधल्या विकास कामांसंदर्भात मोदींसोबत चर्चा केल्याचं एकनाथ शिंदेंनी म्हटलं। प्रधानमंत्री महोदयांना देखील मोदी साहेबांना भेटलो, सदिच्छा भेट घेतली आणि महाराष्ट्रातले विकासाचे काही विषय, इतरही काही विषय याच्यावर अतिशय मनमोकळेपणाने चर्चाही झाली, गप्पाही झाल्या। ते आपलं दुःख सांगतात, ते त्यांना दुःख आहे महाराष्ट्रामध्ये जो त्रास आहे फडणवीसांकडून, ते दुःख सांगायला वारंवार ते जातात। आणि मला असं वाटतं की आता माननीय सुप्रीम कोर्टामध्ये चिन्हाचा पण प्रश्न आहे, त्याच्यावरही काही चर्चा करायला गेले असतील। त्यामुळे मला असं वाटतं की त्यांना जे कष्ट आहे, दुःख आहे, त्याच्यावरचं निराकरण करण्यासाठी वारंवार ते प्रधानमंत्र्याला भेटत असतील। तर दुसरीकडे पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी देखील एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरून त्यांना टोला लगावला। भाजप आणि शिवसेनेमध्ये स्पर्धा सुरू आहे, शिंदे नाराज आहेत। तसंच पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणी संदर्भात चर्चा झाली असेल असं विधान शशिकांत शिंदेंनी केलंय। 2 दिवस ते दरेगावी आहेत। आता त्याच्यानंतर ते पंतप्रधानांना भेटत असतील, त्यांचे काही विषय असतील, पण राजकारणामध्ये महायुतीमध्ये पण आलबेल नाही, अशा प्रकारची परिस्थिती आहे। आणि मला वाटतं एकमेकांना कक्षा करणं, एकमेकांच्या बद्दल स्पर्धा झालेली आहे, त्याच्या बाबतीमध्ये कदाचित ते नाराज आहेत का काय, त्यामुळे ते पंतप्रधानांना भेटत असतील किंवा दुसरी काही कामं असतील त्याच्या संदर्भामध्ये, किंवा आता जे सुप्रीम कोर्टामध्ये त्यांची शिवसेना मान्यता प्राप्तच्या बाबतीमध्ये जी काही केस चालू आहे त्याच्या संदर्भात असेल, तर मला वाटतं की त्या दोन्ही हेतूतून ते पंतप्रधानांना भेटत असतील। एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यानंतर चर्चांना उधाण येतच, मात्र आज घेतलेली भेट जास्त महत्त्वाची मानली जाते। याचं कारण शिवसेना पक्ष आणि चिन्हा संदर्भातली सुनावणी। त्यामुळे शिंदेंनी विकास कामांबाबत चर्चा केल्याचं सांगितलं, मात्र या भेटीमागे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।